श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्र पारायणमध्ये आजचा अध्याय 44वा. मराठी भावार्थ. श्री गुरूंची भक्ती अनेक भक्त करीत होते. त्यात एक विणकर होता. तो अत्यंत गुरुभक्त होता. तो संसाराची कामे आटोपून तिसऱ्या प्रहरी मठात येऊन सेवा करीत असे. तो मठाचे अंगण झाडीत असे. श्री गुरूंना दुरून नमस्कार करीत असे. शिवरात्रीला विणकराचे मातापिता यात्रेला निघाले. त्यांनी आपल्याबरोबर यात्रेला येणार का म्हणून त्यांना विचारले. तेव्हा तो म्हणाला, माझा गुरु म्हणजेच मल्लिकार्जुन आणि श्री गुरूंचे कायम वास्तव्य असते. तो मठ म्हणजे श्रीशैल्य पर्वत आहे. मी गुरुचरण सोडून कुठे जाणार नाही. एवढी त्याची गुरुवर दृढ श्रद्धा व भक्ती होती. सर्वजण त्याला हसले आणि माता पिता बंधू सारेजण यात्रेला निघून गेले. नगरातील बहुतेक सर्वजण यात्रेला गेले, पण तो विणकर एकटाच मठात राहिला. श्रीगुरूंनी त्याला विचारले, सर्वजण यात्रेला गेले, तू का नाही गेलास? तेव्हा तो श्रीगुरूंना म्हणाला, स्वामी, तुमचे चरण हीच माझी यात्रा. मूर्ख लोक पाषाणाचे दर्शन घ्यायला उगाच जातात. शिवरात्रीचा दिवस आला. त्यावेळी श्रीगुरू संगमावर गेले होते. दुपारी तो विणकरही स्नानास गेला. त्याला शिवरात्रीचा उपवास होता. त्याने संगमावर स्नान केले. श्रीगुरूंना नमस्कार करून भक्तिभावाने श्रीगुरूसमोर उभा राहिला. श्रीगुरू त्याला म्हणाले, सर्वांबरोबर यात्रेला गेला असतास तर श्रीशैल पर्वताचे रमणीय दर्शन तुला झाले असते. तू कधी तो पर्वत पाहिला आहेस का? तो म्हणाला, कधीच गेलो नाही. आणि स्वामी, तुमचे चरण सोडून कुठे जावेसे वाटत नाही. तुमच्या चरणापाशीच आमच्या सर्व यात्रा आहेत. त्याचा दृढ भाव पाहून श्रीगुरूंनी त्याला जवळ बोलावले व म्हणाले, या पादुका घट्ट धरून डोळे मिटून बस. मी तुला शैल पर्वताचे दर्शन घडवितो. मी सांगितले की मग डोळे उघड. मनोवेगाने श्रीगुरू त्याला घेऊन पाताळगंगेच्या तीरावर बसून डोळे उघड असे म्हणाले. श्रीगुरूंचे बोलणे ऐकताच त्याने डोळे उघडले आणि समोर पाहिले तर श्रीशैल पर्वत त्याच्या दृष्टीस पडला. अनेक लोक त्या पर्वताकडे दर्शनासाठी जाताना दिसले. श्रीगुरू त्याला म्हणाले, अरे, असा गोंधळल्यागत काय पाहतोस? लवकर क्षौर कर, स्नान कर आणि दर्शनाला जा. श्रीगुरूंनी तसे सांगताच तो स्नानाला गेला. तिथे त्याला आपले माता पिता बंधू व सर्व गावकरी दिसले. ते त्याला विचारू लागले, तू कोणत्या रस्त्याने आलास? असे गुपचूप येणे तुला शोभत नाही. माता पितरास तो नम्रपणे म्हणाला, आत्ताच श्रीगुरूंच्या बरोबर आलो, परंतु कोणाचा त्याच्या सांगण्यावर विश्वास बसेना. मग कोणाजवळही काही न बोलता त्याने क्षौर केले व स्नान केले. सर्व पूजा साहित्य घेऊन शिवलिंगाची पूजा करण्यास निघाला. परंतु काय आश्चर्य, त्याला शिवलिंगाच्या जागी श्रीगुरू बसलेले दिसले आणि सर्व लोक त्यांची पूजा करीत होते. विणकर मात्र मनात उपजला की आपले गुरु हेच शंकर आहेत. त्याने श्रीगुरूंना फळ अर्पण केले आणि म्हणाला, स्वामी, मला येथे एक अद्भुत गोष्ट दिसत आहे. सर्वजण आपलीच पूजा करीत आहेत. असे असताना येथे येण्याची काय गरज होती? श्रीगुरू म्हणाले, भक्ता, सर्वत्र सर्व चराचर ईश्वरानेच परिपूर्ण भरलेले आहे हे खरे, पण विशिष्ट स्थानाचे महात्म्य असतेच. ते सामान्य लोकांना अनाकलनीय आहे. विणकराच्या विनंतीवरून श्रीगुरूंनी त्याला स्थानाचे महात्म्य समजावून सांगितले. एवढे सगळे होताना तिकडे गाणगापुरात तेथील लोक श्रीगुरूंचा शोध करीत होते. सर्व भक्तजनांना चुकल्यासारखे झाले. श्रीगुरू विणकरांसह जेव्हा संगमावर उतरले तेव्हा ते तिथेच राहिले व विणकराला सर्व शिष्यांना बोलावण्यास मठात पाठविले. विणकर गावात आला तेव्हा सर्व लोक त्याला विचारू लागले, तू क्षौर का केलेस? तेव्हा तो म्हणाला, मी श्रीगुरूंबरोबर वायुवेगाने श्रीशैल्यास गेलो होतो. तेथील हा प्रसाद आणला आहे. गुरु संगमावर थांबले आहेत. त्यांनी मला मठात जाऊन सर्व शिष्यांना बोलावण्यास सांगितले आहे, परंतु लोकांचा विश्वास बसेना. पुढे 15 दिवसांनी श्रीशैल यात्रेला गेलेले लोक परत आले. तेव्हा विणकर श्रीगुरूंसह तिथे आला होता याची त्यांना विचारले असता खात्री झाली. श्रीगुरू महिमा अपार आहे. या ठिकाणी मराठी भावार्थ समाप्त. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 44वा. श्री गणेशाय नमः. नामधारक मने सिद्धासी पुढे चरित्र झाले कैसी विस्तारावे आम्हासी कृपा करी गा दातारा. ऐसे किती दिवस क्रमिले शिवरात्रीचे वृत्त आले. समस्त यात्रेसी निघाले माता पिता तंतुकाचे. श्रीगुरु माझा मल्लिकार्जुन पर्वत म्हणजे श्रीगुरु भुवन आपण ये येथून चरण सोडून श्रीगुरूंचे. नगर लोक समस्त गेला आपण ऐकला राहिला. श्रीगुरु मठासी आला गुरु पुसती तयासी.
श्री गुरु म्हणती तयासी कागा यात्रेसी तू न गेलासी तंतुक म्हणे स्वामीसी माझी यात्रा तुमचे चरण ऐसे म्हणून तंतुक नमस्कार करे नित्य देखत व पातळी शिवरात्र एक माघ वद्य चतुर्दशी श्री गुरु म्हणती तयासी समस्त गेली यात्रेसी तू एकलाची राहिलासी पाहासी विनोद श्री पर्वताचा नयन झाकुनी पादुकेसी दृढ धरी गावे गेसी ऐसे म्हणून तयासी मनोवेगे घेऊनी गेले श्री गुरु म्हणती तयासी कागा भ्रांतपणे पाहसी वेगे जावे दर्शनासी क्षोर स्नान करुनिया श्री गुरु ऐसा निरुपदिता शीघ्र गेला स्नाना करिता तेथे देखली माता पिता भ्रात्रा ग्राम लोक सगळीक ते पुसती तयासी कवने मार्गे आलासी आमची भेटी का न घेसी लपुनी येणे कोण धर्म विनवे तसे माता पित्यांसी आम्ही निघालो दोन प्रहरेसी एक घटिका लागली वाटेसी आता आलो गुरु समागमे एक हासती मिथ्या म्हणती आम्हा सवेची आला लपत ऐसे बडीवार बोलत अभत्त म्हणती सकळ जन तो कोणा सवे न बोले शीघ्र स्नान क्षोर केले पुष्पे अक्षता बेले घेऊनी गेले पुसेसी पूजा करीत लिंगस्थानी देखता झाला श्री गुरु मुनी अति विस्मय करूनी पूजा केली मनोभावे समस्त लोक पूजा करीते श्री गुरु सर्व पूजा घेती तंतुक मने चित्ती श्री गुरु राजा आपणची शंकर श्री गुरु पुसती तयासी एदवारा हसी किंवा जासी तंतुक विनवी सोमियासी एक नवल देखिले आता समस्त लोक जाऊनी देवालया भीतरी बैसोनी पूजा करीती तुमचे चरणी लिंग न देखो तुम्हीच तेथे श्री गुरु म्हणती एक भक्ता सर्वत्र ईश्वर पूर्णता स्थान महिमा असे ख्याता जे अगम्य त्रिभुवनी माघ वद्य चतुर्दशी अपार महिमा श्री पर्वतासी सांगेन एका तत्परेसी श्री गुरु म्हणती तंतुकाते पूर्वी ख्यात किरात देसी विमर्शन राजा परियसी शूर असे पराक्रमासी समस्त शत्रू जिंकले तेने अनेक एक कुबुद्धी असे पारधिकरी बहु असे बलाढ्य स्थूळ बहु असे चंचळ सकळ स्त्रियारत आचार तरी बर्वान असे शिवपूजा करी बहु असे पत्नी त्यासी एक असे सुलक्षण नाम कौमुदवती सुशील सगुण पतिवृत्ता मनी करी भूत चिंता पुरुष आपुला परद्वारता ईश्वर भक्ती करी तसे ऐसे क्रमिता एके दिवशी पुसू लागली आपुले पुरुषासी मने प्राणेश्वरा परियसी विनंती एक असे माझी तुम्हाला ईश्वरावरी भक्ती उपजली कवने परी सांगावे स्वामी सविस्तारी कोपन करावा प्राणनाथा राजा म्हणे स्त्रियसी बर्वे पुसिले आम्हासी ज्ञान झाले आता मानसी पूर्वजन्म सांगेन माझा पूर्वी पंपानगरी आपण श्वान योनी जन्मोत जाण होतो तेथे काळक्रमण शिवरात्री आली एके दिवशी त्या नगरी होते एक शिवालय समस्त लोक आले पूजा वया आपणही गेलो हिंडावया भक्षावया काही मिळेल म्हणून आपण गेलो द्वारात विनोदी पाहू म्हणत मज देखुनी आले धावत काष्टपाशान घेऊन या आपण पौळीमध्ये पळत द्वार घातले मारू म्हणत धरा मारा म्हणून बोलत मारू लागले पाशानी ऐसा 3 वेळा पळालो मारतील म्हणून बहु भ्यालो मग अंतरग्रही निघालो पूजा देखली तेथे शिवाची द्वार धरुनी समस्त लोक शस्त्रे मारिले मज एक ओढोनी टाकली सकळीक शिवालया बाहेरी तेने पुण्य झाले ज्ञान एक शिवरात्रीचे महिमान मनसी तू दुराचारी म्हणून त्याचा संदेह सांगेन पूर्वजन्म माझा श्वान त्याचा स्वभाव सर्व भक्षण सर्वांठाई त्यांची वासना तेची स्वभाव मज असती ऐसे स्त्रियसी सांगितले पुन्हा प्रश्न तिने केला म्हणे स्वामी जे सांगितले आपला जन्म पुरातन तुम्ही असा सर्वज्ञानी माझा जन्म सांगा विस्तारोणी म्हणून लागत असे चरणी कृपा गरिगा प्राणेश्वरा ऐक ज्ञान सती तुझा पूर्वजन्म कपोती करीत होती सौदरपूर्ती एके दिवशी अवधारी पडिला होता माणसगोळा तो तुवा चोचीने धरीला कवळा उडत होती आकाशमंडळात ते दुरुनी देखिले घारीने पाठी लागली ते घारी मागे पुढे न विचारी तू पळाली सते अवसरी श्री पर्वत गिरीवरी दुरोणी आली धावत प्राण होता कंठगत श्रमोने शिखरी तू बैसत घारी येऊनी मारिले चोची घेऊन गेली माणस कवळे तुझे देह पंचत्व पावले प्रदक्षिणा पुण्य फळले झालीस तुवा राजपत्नी राजा सांगे सतीसी पुढील जन्म सांगो तुझ आपण राजा सिंधू देसी जन्म पावन वधारी माझी भार्या तुची होसी जन्म पावसे संजय देसी तेथील राजा पवित्र वंशी त्याची कन्या होशील तिसरा जन्म आपणासी राजा होईन सौराष्ट्र देसी तू उपजी कलिंग राजवंशी माझी पत्नी होशील चौथा जन्म आपणासी राजा होईन गांधार देसी तू उपजी मगध कुळेसी ते माझी प्राणेश्वरी पाचवा जन्म आपणासी राजा होईन अवंत देसी तू दाशार्ह राजकुळी जन्मसी माझी भार्या होशील तू सहावा जन्म आपणासी अनंत नाम पर्यस याती कन्या तू होसी ते माझी प्राणेश्वरी सातवा जन्म आपणासी राजा होईन पांड्य देसी रूप लावण्य मज सरसी नो हे कवन संसारी ज्ञानी सर्वगुणी होईन
सूर्यकांती ऐसे जैसा रूपे असे मदन नाम माझे पद्मवर्ण तू जन्मसी वैदर्भ कुळी रूप सौंदर्य आगळी जैसी सुवर्णाची पुतळी चंद्रासारखे मुख कमळ वसुमती असे नाम पावसी तुझवरीन स्वयंवरसी दमयंती नळा जैसे स्वयंवर होईल तुझ मज देहावसान होता तुझ घेईन सांगता दिव्य विमानी बैसोनी तत्वता स्वर्गाप्रती जाऊ बळे श्री गुरु म्हणती तंतुका शिवरात्री श्री पर्वत महिमा ऐसी ऐकतो श्वान परियसी सप्त जन्मी राजा झाला ग्रामी असे कल्लेश्वर गानगा ग्रामी भीमा तीर पूजा करी गा निरंतर मल्लिकार्जुन समान तंतुक म्हणे स्वामी असे स्वामी तू मज चाळवीसी पूजेसी गेलो मल्लिकार्जुनासी लिंगस्थानी तुझ देखिले सर्वा ठाई तुझी एक झाला अससी व्यापक कलेश्वर संगम नायक एक एक सांगसी आम्हा पुढे ऐकोनी श्री गुरु हासती ये रे पादुका धरी म्हणती नयन त्याचे झाकीती संगम आले तात्काळी श्री गुरु आले संगमासी तंतुकास पाठविती मठासी बोलवावया शिष्याशी आपण राहिले संगमात श्री गुरु आले संगमासी मज पाठविले मठासी बोलाविले शिष्यासी राहू पाहती आजी संगमी मग पुसती तयांसी तेही सांगितले भरवंशी आनंद झाला भक्तासी मने सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे श्रीशैल शिवरात्र महिमावर्णनम नाम चतुश्चत्वारिंशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ।